This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। या अगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू कसे करायचे हे पाहिले आहे, परंतु आज आपण करायला एकदम सोपा आणि पटकन होणारा आणि कमी साहित्यात होणारा असा एक लाडूचा प्रकार पाहणार आहोत। तो म्हणजे चुरमुऱ्याचे कुरकुरीत लाडू। चुरमुऱ्याला मुरमुरे देखील म्हणतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चुरमुऱ्याचे लाडू आवडतात। तहान लाडू, भूक लाडू म्हणून चुरमुऱ्याचा लाडू आपण कधीही आणि केव्हाही खाऊ शकतो। चुरमुऱ्याचे आपण भेळ, भडंग वगैरे यासारखे वेगवेगळे पदार्थ करतो, परंतु चुरमुरे शरीराला किती फायदेशीर आहेत हे आपल्याला माहित आहे का? तर आपण तेही आज जाणून घेणार आहोत आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत। तर आपण आता चुरमुऱ्याचे आपल्या शरीराला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेऊया। चुरमुरे तांदूळ भाजून तयार केले असल्याने पचायला हलके असतात। चुरमुऱ्यामध्ये आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते। चुरमुऱ्यामध्ये व्हिटॅमिन बी, थायमिन, रायबोफ्लेविन, नियासिन असते। चुरमुऱ्यामध्ये डायटरी फायबर असल्याने पाचनशक्ती सुधारते। चुरमुरे खाल्ल्याने बोन्स स्ट्रॉंग होतात आणि त्वरित एनर्जी मिळते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते। पोटदुखीमध्ये चुरमुरे खाणे फायदेशीर ठरते। सर्दी झाली असताना चुरमुरे खाल्ल्याने आराम मिळतो, त्यामुळे चुरमुरे जरूर खा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा। आता आपण चुरमुऱ्याचा लाडू करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया। चुरमुरे वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात। तुमच्याकडे जे चुरमुरे उपलब्ध असतील ते तुम्ही घेतले तरी चालेल। प्रथम चुरमुरे थोडे गरम करून घ्यायचे, नंतर चिक्की गूळ घ्यायचा, गूळ किसून घ्यायचा। लाडू करण्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे पाक व्यवस्थित झाला तर लाडू एकदम परफेक्ट होतात। चिक्की गूळ नसेल तर साधा गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून साखर घालायची, त्यामुळे लाडू व्यवस्थित होतात। गूळ वितळून फक्त घ्यायचा, 1 मिनिटच फक्त शिजवायचा, जास्त शिजवायचा नाही। गूळ वितळल्यावर त्यामध्ये बडीशेप आणि चुरमुरे घालायचे। लाडू गरम गरम असतानाच वळायचे। लाडू वळताना हाताला थोडे पाणी लावायचे आणि मग लाडू वळायचे। लाडू जास्त दाबून वळायचे नाहीत। मिश्रण थंड झाले तर लाडू वळता येत नाहीत। साजूक तूप घातल्यामुळे लाडूला छान चकाकी येते। बडीशेपमुळे लाडू रुचकर लागतात। आपण आता साहित्य पाहूया। या कपानं 3 कप चुरमुरे, 1 कप गूळ, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टीस्पून साजूक तूप, जितका गूळ असेल त्याच्या तिप्पट चुरमुरे घ्यायचे। आता आपण पॅन गरम करायला ठेवूया। गॅसची फ्लेम स्लो ठेवूया। यामध्ये चुरमुरे घालूया आणि चुरमुरे गॅसची फ्लेम मंद ठेवून त्यामध्ये फक्त गरम करून घ्यायचे आहेत, थोडे कुरकुरीत होईपर्यंत आणि थंड करायला ठेवायचे। चुरमुरे गरम करून थंड करायला ठेवले। आता पॅन मध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालूया, यामध्ये गूळ घालूया आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळला, आता आपण 1 मिनिट शिजवूया, जास्त शिजवायचा नाही। 1 मिनिट झाला। आपण आता यामध्ये
गुळ घेऊया आणि असं पाण्यात टाकून बघूया. हे बघा पाण्यात त्याची अशी गोळी व्हायला लागली म्हणजे पाक तयार झाला आहे. आपण यामध्ये आता बडीशेप घालूया, मिक्स करूया, गॅस बंद करूया. यामध्ये चुरमुरे घालूया, एकदमच चुरमुरे घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करूया. पाकात चुरमुरे मिक्स करून झाले. आता असं पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हाताला आपल्या गरम लागत नाही. यातला थोडासा मिश्रणच घेऊया आणि असं लाडू असे हलक्या हाताने दाबून असे वळूया. बघा चुरमुऱ्याचा लाडू वळून झाला. अशा पद्धतीने आपण सगळेच लाडू वळून घेऊया. सगळे लाडू वळून झाले. चुरमुरे पाकात घातल्यापासून लाडू वळेपर्यंतची प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे, नाहीतर लाडू वळता येत नाहीत. आणि आता हे मस्तपैकी कुरकुरीत चुरमुऱ्याचे लाडू तयार. वाह क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने चुरमुऱ्याचे कुरकुरीत लाडू तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.